आपलं स्वागत आहे। एक मोठी बातमी आहे। पूजा खेडकरला पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरला हे निर्देश दिलेत पोलिसांसमोर हजर राहण्याचे। पूजा खेडकरची आतापर्यंत ठोस अशी चौकशीच झालेली नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे। सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं हे निरीक्षण आणि चौकशीमध्ये जर सहकार्य केलं नाही तर कठोर आदेश देणार असं देखील न्यायालयाने म्हटलंय। पूजा खेडकरची त्यामुळे आता आणखी कसून चौकशी होणार आहे। त्यासाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। पूजा खेडकर प्रकरणातले काय अपडेट्स आहेत जाणून घेऊयात। दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, पूजा खेडकरला आज धक्का बसलेला आहे। आतापर्यंत अंतरिम अटकेपासून त्यांना दिलासा मिळाला होता, पण आज शेवटी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की त्यांना पोलिसांसमोर हजर राहावं लागेल आणि जर सहकार्य केले नाही तर त्यांना अटकेपासून संरक्षण आहे ते देखील काढलं जाऊ शकतं। अशा प्रकारचा सक्त सूचना आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी झाली। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी दिल्ली हायकोर्टाने त्यांना देखील अंतरिम जामीन अटकेपासून सुरक्षा मिळाली होती, त्यामुळे त्यांना अटक करता येत नव्हती दिल्ली पोलिसांना। शेवटी आज त्यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा देता एकीकडे दिलासा दिला आहे, दुसरीकडे सक्त निर्देश देखील दिले आहेत। त्यामुळे पूजा खेडकरला आता पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे। स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। रस्त्याअभावी उपचाराला विलंब झाला आणि एका महिलेचा मृत्यू झालाय। करवीर तालुक्यातल्या बेंडाई धनगरवाडा इथे दगडूबाई राजाराम देवणे असं महिलेचं नाव आहे। खाटल्यावरनं नेण्याची शर्यत सुद्धा व्यर्थ ठरली आणि या महिलेला भर उन्हात शेतामध्ये काम करताना अचानक चक्कर आली। मात्र रस्त्याअभावी रुग्णालयात न्यायला त्यांना उशीर झाला। आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातलीच म्हणजे कोल्हापुरातलीच ही घटना करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाडा इथे घडलेली ही घटना। दगडूबाई राजाराम देवणे असं महिलेचं नाव आहे। शेतामध्ये भर उन्हात काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली, मात्र रस्ता नाही आणि त्यामुळे रुग्णालयात न्यायला उशीर झाला। खाटल्यावरनं असं त्या महिलेला रुग्णालयामध्ये नेलं जात होतं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता कारण रस्ताच नाही, त्यामुळे असं खांद्यावरनं न्यावं लागलं होतं आणि यामध्ये या महिलेचा मृत्यू झालाय। माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं। ज्ञानेश्वर, याच जिल्ह्याचे आरोग्यमंत्री आहेत, तिथेच आरोग्याच्या सुविधांसंदर्भात जी काही वानवा आहे समोर आली आहे, काय त्याबद्दल? कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील बोंडाई धनगरवाड्यावरची ही घटना आहे। दगडूबाई देवणे या महिलेला शेतात काम करत असताना अचानकपणे चक्कर आली आणि रस्ताच नसल्यामुळे तिला अगदी गावकऱ्यांनी खाटल्यावरती घेऊन ते खांद्यावरती घेऊन दवाखान्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला। मात्र हा सगळा भाग आहे ते डोंगर माथ्यावरती होता आणि त्यामुळे दवाखान्यापर्यंत किंवा मुख्य रस्त्यापर्यंत यायसाठी त्यांना विलंब झाला आणि यातच या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला। खरं तर आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची उपचाराअभावी दुर्दैवी घटना घडल्यामुळे एकच हळहळ येथे व्यक्त केली जाते। खरं तर अनेक डोंगर वाडे आहेत, धनगर वाडे आहेत, त्या धनगर वाड्यावरती अद्याप सोयी सुविधा पोहोचल्या नाहीत। स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा अजूनही त्या ठिकाणच्या नागरिकांना या सारख्या प्राथमिक आरोग्य असू दे किंवा इतर प्राथमिक सोयी सुविधांचे सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने झगडावे लागते तेच या निमित्तानं आता पुढे आलेलं आहे। एकूणच या प्रकरणाची आता चौकशी होणार का आणि नेमकी आरोग्य सेवा तिथपर्यंत पोहोचली नाही त्या दृष्टीने काही महत्वाची उपाययोजना आता आरोग्य विभाग हाती घेणार का हे सुद्धा आता पाहणं या निमित्तानं महत्वाचं ठरणार आहे। श्वेता, बरोबर। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। अपेक्षा करूयात की अगदी कानाकोपऱ्यात सगळीकडे आरोग्य सेवा सुरू केल्या जाव्यात किंवा उपलब्ध व्हाव्यात।